नमस्कार, मी भारती. तर आज आहे सोमवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आरोग्यदायी, आनंदी, समाधानी जावो हीच आई भगवती आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना. तर आजचे दिवसभराचे माझं कामातील रुटीन तुम्ही नक्की बघा. तर मी आता आहे ना चुलीवरच्या भाकरी करून घेत आहे. आज सोमवार होता माझ्या मोठ्या मुलीचा आणि माझाही उपवास असल्यामुळे मी चुलीवरच्या 2च भाकरी करणार आहे. कारण लहान मुलगी मामाच्या गावाला गेलेली, म्हणजे माझ्या भावाकडे माझ्या माहेरी गेलेली आहे. तर आता त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करून घेत आहे. भाकरी करून झालेल्या आहेत. माझी एक भाकर भाजली गेलेली आणि दुसरी भाकरही मी भाजून घेत आहे. आणि दोन्ही भाकरी भाजून झाल्यानंतर डालकीट टाकून घेतलं आहे आणि भोपळ्याची मी रस्सा भाजी केलेली, शेंगदाणे वाटून. मी आता आहे ना घरातला स्वयंपाक वगैरे सर्व कामं आवरून मी आलेली आहे कवटाच्या झाडाखाली. तर कवटाच्या झाडाखाली कवटं पडलेली आहेत, ते आपण आता वेचणार आहोत. चला बघूया किती कवटं पडलेली आहेत. हे एक कवट मला सापडलेलं आहे आणि हे आहे वरती, दिसतच असेल तुम्हाला कवटाचं झाड. किती छान आणि सुंदर असं झाड आहे. तर मी आहे ना आता कवटाच्या झाडाखालील कवटं वेचून घेत आहे आणि बरेच कवटं सापडलेली मला. आणि कवटाचं झाडही मोठं उंच असं आहे. कवटाच्या शेजारी शेतात टोमॅटो लावलेला होता, त्यात झेंडूची फुलं होतं, मी तेही दाखवलं. आणि कवटाच्या झाडाला बघा अजूनही वरती खूप अशी कवटं आलेली आहेत. एवढे मला कवटं सापडलेली आहेत. मोगऱ्याचं झाड होतं शेजारीच आणि मी त्याचे 2 फुलंही तोडून घेतले केसात माळण्यासाठी. आणि आता मी आहे ना एक कागद घेतला आहे आणि कागदावरती कवटाच्या झाडाला डिंक आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तो डिंक मी काडकीच्या साहाय्याने काढून घेत आहे. आणि मला व्हिडिओ बनवता येत नाही, कारण का ते एका हातात मोबाईल आणि एका हाताने डिंकही काढावा लागतो आहे. त्यामुळे मग मी कागद खाली ठेवून दिला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने डिंक हाताने काढून खाली ठेवत आहे. आणि आता मी डिंक घेऊन घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर उपवास होता, तर बटाटे घेतले. मी बटाटे सोलून घेत आहे. बटाटे सोलून आणि हिरव्या मिरच्या मी चिरून घेणार आहे. तर साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी मी मटेरियल तयार करत आहे. तर त्यामध्ये बटाटे घेतले मी 3 आणि ते 3ही बटाटे मी अशा पद्धतीने त्याच्या साली काढून घेत आहे. बटाट्यांच्या साली काढल्यानंतर मी 2 फिकट मिरच्या घेतल्या आणि 1 तिखट मिरची घेतलेली आहे. आणि बटाटे बारीक असे चिरून घेत आहे. सर्व बटाटे पावशीच्या साहाय्याने असे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, की जेणेकरून लवकर शिजावेत म्हणून. मला सुरीच्या साहाय्याने जमतच नाही, त्यामुळे मी अशा पावशीच्या साहाय्याने बटाटे वगैरे चिरत असते. आणि आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवली, त्यात तेल घालून घेतलं आहे. तेल घातल्यानंतर मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहे. सर्वप्रथम हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये तळल्या गेल्यानंतर परतून घेणार आहे मी. आणि तळलेल्या मिरच्या साबुदाण्याच्या खिचडीबरोबर खूपच छान अशा लागतात. तेलामध्ये व्यवस्थित अशा आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. कमी तिखटातल्या हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही तिखटही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार, पण माझ्या घरी माझ्या मुलीला आणि आम्हाला तिखट कमी आवडतं म्हणून मी जाडसर अशी मिरची वापरत असते. त्यात बटाटेही घालून घेतले आणि मिरची मी चाळून मीठही टाकून घेतले आणि झाकण लावून वाफवण्यासाठी ठेवून दिलेले. आता साबुदाणा एका वाटीमध्ये ओतून घेणार आहे मी, मोकळा आणि सुट्टा करून घेणार आहे. तो साबुदाणा मी सकाळी भिजत घातलेला होता. तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता. मला रात्री आठवण नसल्यामुळे मी सकाळी भिजत घातला. तरीही व्यवस्थित असा मऊसूत साबुदाणा आपला भिजला गेलेला आहे आणि मोकळे दाणे करून घेतलेले आहेत मी साबुदाण्याचे. आणि त्यात शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. तोपर्यंत आपले बटाटे शिजले गेलेले होते आणि त्यात मी साबुदाणा आणि शेंगदाणाचा कूट असा मिक्स असा टाकून घेतला आहे आणि आता परतून घेत आहे. साबुदाणा हा आलटीपलटी करून वारंवार चाळून परतून घ्यावा लागतो. त्यात मी आता शिजण्यासाठी थोडा मऊसूत असा साबुदाणा व्हावा म्हणून दूध टाकलं आहे मी अर्धा कप भरून. आणि दूध टाकूनही मी परतून घेत आहे हा साबुदाणा. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असा आपला साबुदाणा परतत आलेला आहे, परतला गेला आहे साबुदाणा. तर मी अजून थोड्या वेळ परतून घेतलं व्यवस्थित असा. आणि एका ताटामध्ये मी आता साबुदाणा खिचडी काढून घेणार आहे. त्या साबुदाणा खिचडी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि छोट्याशा वाटीमध्ये मी दही घेतलेली आहे आणि माझ्या मुलीसाठी मी ताट तयार करून दिलेलं आहे.
आणि आम्ही साबुदाणा वगैरे दोन्ही मायलेकींनी खाल्ला. आणि त्यानंतर मी कवटं आणलेली होती, ते कवटं मी फोडून घेतलेली आहे. त्यातील काही कवट खराब निघालेले, कारण कसं असतं उन्हाळ्यामुळे खूप ऊन आहे आणि कवटाच्या झाडावरील कवटं आपोआप खराब होतात, कारण कसं आहे की त्याच्यातील पाण्याची आर्द्रता ही कमी होते म्हणून. आणि जे जे चांगले कवट निघाले ते फोडून मी एका ताटलीमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे. बघू शकता, जे खराब निघालं मी ते घेतलेलं नाही आहे. आणि चमच्याच्या सहाय्याने आतील गर मी सर्व काढून घेत आहे कवटातील. अशा पद्धतीने सर्व गर काढून घ्यायचं आहे. आणि कवटाची चटणी सोमवार शिवरात्र खूप छान लागते आणि होते कवट म्हटलं म्हणून. आणि आज उपवासही होता आम्हा दोन्ही मायलेकींचा, तर मग मी अशा पद्धतीने कवटाचे सर्व गर काढल्यानंतर त्यातील दोऱ्याही काढून घेतल्या. दोऱ्या म्हणजे काडक्या निघतात, बारीकशा अशा धागे निघतात, ते काढून घेतले. आणि आता पावशीच्या सहाय्याने गूळ चिरून घेत आहे. गूळ बराच चिरून घेतलेला आहे मी, आणि तोही आता मिक्स करून घेते. आणि छान अशी चविष्ट अशी आमची कवठाची चटणी तयार झालेली आहे. दोन्ही मायलेकींनी ही चटणी आम्ही फस्त केली आणि त्यानंतरही पुन्हा चटणी बनवली, ती पण मी डबल चटणी बनवण्याचा व्हिडिओ काही अपलोड केलेला नाही. आणि ही चटणीमधील गूळ थोडा वेळ आपण असाच मिक्स करून राहू देणार आहोत, की जेणेकरून मुरला जाईल. तर आज आहे ना एवढाच व्हिडिओ मी बनवणार आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच, खूप काही. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, म्हणजे उद्या. तर चला, तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. पुन्हा मी एकदा नमस्कार करते, कारण मला बाय बाय वगैरे म्हणण्याची सवयच नाही. तर पुन्हा माझा एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये.